नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आजच्या दिवशी काहीतरी स्पेशल असणार आहे। तर मित्रांनो, आम्ही चाललो होतो गणेशपेठेमध्ये मच्छी आणण्यासाठी। तर इकडे बघताय, इकडे माझ्यासोबत आहे मनुताई। आम्ही एकंदरीत आता दोघे चाललोय। बघत आता कोणती मच्छी आणायची काय माहिती नाही, जी स्वस्त असेल ती घेणार, उचलणार आणि येणार। तर आता वाजले 11। एवढा लेट करून मच्छी आणायला जातं का? पण जातो, आम्ही जातो, कारण की सकाळी उठायला उशीर होतंय, कारण की एक दिवस सुट्टी मिळते ती पण झोपण्यातच जाते। ठीक आहे, तर एक नाही मला 2 दिवस असतात बरं का। तेव्हा केला एकच दिवस सुट्टी असते, त्यामुळे झोपून राहिली होती मी। सकाळी 7 वाजता उठलो होतो। तर जाऊयात आता गणेशपेठेमध्ये, तुम्हाला दाखवतो मच्छी मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी दाखवतो। मच्छी वगैरे कोणते घेणार आहे हे सगळं दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे, त्यामुळे आजची व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि एन्जॉय करा। बाय द वे मित्रांनो, नेहमीप्रमाणे रेग्युलर ड्युटी आपण जी की दर संडेला करत असतो, श्री दत्त फ्लोअर मिल। ठीक आहे, तर चला जाऊयात। हा मला पुट्टा विकायचा आहे, काल आहे ना म्हणून त्याच्या बस्त्याच्या साड्या आणल्या होत्या। तर आता पुट्टा विकणार, त्याचे किती पैसे येतात तुम्हाला मी सांगणार आहे। जवळपासचा वेट आहे ना 5 किलोपर्यंत असेल असं म्हणते, 4 ते 5 किलो। आपण आलो होतं पुट्टा विक्री करण्यासाठी आणि याचा रेट बोलतो 3 रुपये। इकडे 3.3 kg झालेला आहे। इतना थोड़ा कम होता है, 5 रुपये तो एटलीस्ट कर लो। हाँ 4 रुपये? 4 रुपये में क्या हो जाएगा भाई? इतना बड़ा महंगी साड़ी लिया इस पुट्टे से। आप कौन सा पुट्टा 10 रुपये में लेते हो? वो वाला ब्राउन कलर का दो, 4 रुपये तो एटलीस्ट चलेगा वो। 4 रुपये, 5 रुपये तो कर लो ना यार। देखो भाई, 14 रुपये इसके आ गए हमारे, क्या करेंगे यार। इतना 3 किलो का माल ला दिया था, 2-2 हज़ार की साड़ियाँ ली थी और तूने खाली 14 रुपये दे दिया। अरे यार देखो भाई यार, तुम तो अपना मोबाइल पे बैठा रहा है। चलो जैन मंदिर च्या इकडनं। हाँ वेरी गुड मनुताई। तो हम लोग अभी जा रहे हैं मच्छी लाने के लिए। देख रहे इधर अभी बहुत भीड़ है इधर। इथून कुठे जायचं? राईट। तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो आहोत गणेशपेठमध्ये मच्छी घेण्यासाठी। हे बघा, इकडे मच्छी वगैरे सगळं अवेलेबल आहे तिकडे। बघूया आता कोणत्या शॉपमध्ये स्वस्त मिळते। इकडे बोंबील, हे बोंबील आहेत। हे कोणते? हे पापलेट बघ केवढे मोठे आहेत, पापलेटच आहेत ना। यार मनुताई कहाँ चली गई है? देखो इधर चली गई है, बहुत सारी मच्छी है। 1000 रुपये किलो, 600 हजार ये 600, ये 800, ये खेकडे। कोण येते काका? मांदेली कशी ती? मांदेली 80 रुपये। 80 रुपये किलो। ओके, ये प्रॉन्स? 380। 380। ओके, इसका अलग अलग रेट है क्या? 360। हाँ नहीं, दोनों एक ही। 360। 380। ओके, और वो बोंबिल? बोंबिल 200 रुपये किलो। ओके, तर मित्रांनो, हे आपल्या गणेशपेठेमधील रेट आहे। मुंबईवाले सांगा लगेच कमेंट करून तुमच्या इथे कसे रेट आहेत। हे अर्धा किलो करा। बघा, चांगले घे। माल एक नंबर है, माल में कमी नहीं। अरे कंटा खत्म हो बेटा तुम्हारी। कंटा खत्म क्या? चलो कंटा लेके पार्किंग में आप लगेच जायचे ना।
हे कसे बनले? कुठलं कोळंबी प्रॉन्स 380 रुपये. बोंबील कसे आहेत? लो पाव किलो. बोंबील पाव कसे किलो में क्या आएगा छिलने के बाद? कुछ हो नहीं भाई आएगा। साहब ये कैसा है? दो एक मिनट आई पहले नहीं पाव उसको दे दो पहले लेकिन पाव मुझे आधा दे दो. पाव किलो वाला देने दो पहले लो. ओके. 700 किलो 700 किलो. ये सुरमई 300 रुपये है क्या? 750 1000 रुपये किलो 600 रुपये किलो. हो नहीं, ये सुरमई कैसा है? 300 है. पापलेट हे पाव किलो किती आहे ना? पाव किलो आधा काय अर्धा किलो. काय माहिती कोणता आहे काका? कोणता मासा? तुम्हाला पण नाही माहिती? ये चिलापी, ये वाला कौन सा है? पानी है, और ये रोहू है, वो ये नदी का हलवा है, रूपचंदा बोलते हैं इसको. हलवा. 120 जिलापी 100 रुपये. हाँ बोलो. मम्मीला नाही तर 300 रुपये ती बारके ना पीस खायला मास नसतो. ओके. अहो अर्धा द्या ही सुरमई पापलेट मग घे. आणि हे आम्हाला मोठं द्या की बघू भर कसे हे मी नाही. भर मला भरू दे पकडे 900 रुपये 900 600 1000. इकडे बघताय, इकडे फायनली वेट होतं इकडे. पाव किलो पाव किलो भेटतं, अर्धा किलो झाला. काय? मग अर्धा अरे राहू देत राहू देत राहू देत. पाव किलो आहेत, पाव किलो आहेत ते. बस दादा, थँक्यू, मिलेंगे. असं कापणार नाही कापणार नाही. आज तर फ्राय करतात ना. फाइनली गाइस हमारा मच्छी वगैरह लेके सब कुछ हो गया. अभी हम लोग है ना लेट आ गए. सुबह मार्केट बहुत मतलब भीड़ होती है मार्केट में इधर. कैसे 420 ये वाला कैसे है? 260. ये वाली सुरमई कैसी है? कैसी है? 730. ये रानी मासा 220 है. बागडा 180. मित्रांनो आमची आता मच्छी घेऊन झालेली आहे इकडे. बघताय तुम्हाला मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर आता जाऊयात घरी आणि करूयात फ्राय. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला हो हो हो. फायनली हम लोग आ गए थे. नारळ पाणी क्यों? कसा खातोय? बाय द वे मित्रांनो, फर्स्ट आपण पापलेट फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी सुरुवातीला जे मसाले वगैरे असतात तर ते मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. इकडे बघताय, इकडे ही हिरव्या चटणी काय केले म्हणते? हिरवी चटणी. हा, हिरव्या चटणी, कोथिंबीर, परत मिरची, आलं, लसूण आणि लिंबू पिळलेला आहे. ओके. आणि हे सगळं काही आहे ते याच्यामध्ये जे चीर टाकलेले आहे तर त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो आपला मसाला आहे तो आतमध्ये जाईल आणि एकदम टेस्टी लागेल. वाव. 15 मिनिट आपण असंच ठेवूयात. जबरदस्त रस्सा बनला आहे, जबरदस्त. नुसतीच उकळी येते. हे कधी शिजणार काय माहिती. तो गाईस फायनली फ्राय झालेले आहेत जबरदस्त. बघा ह्याच्यामध्ये फ्राय केलं आहे. इकडे रस्सा 2 अजून उरलेले आहेत, 3 तळून झालेले आहेत, ते तळायचे आहेत. रस्सा झालेला आहे झणझणीत. वाव, जबरदस्त, क्या जबरदस्त. हे मांदेली, वाव, मांदेली फ्राय. इकडे पण मांदेली फ्राय. लिंबू मी ह्याला ठेवला. जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब यासाठी करायचं असतं की ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील तर त्यावेळेला त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर आजचा व्हिडिओ मे बी तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास खाली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इकडे बघता, इकडे ओवी सुद्धा आहे. ओवी बाय कर. बाय. टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या तुमच्या.